हॅलो. हाय फ्रेंड्स. आज आपण थर्ड इयर कम्प्युटरचा सब्जेक्ट ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क बघणार आहोत. तर बघा, याआधी आपण पहिला युनिट बघितलं होतं. पहिला युनिट आपलं असं होतं की नेटवर्क लेअर अँड प्रोटोकॉल. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे नेटवर्क लेअरमध्ये जे प्रोटोकॉल येतात ते बघितलेले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड्रेसिंग असेल, IPv4 असेल, IPv6 असेल, किंवा ICMP v4 असेल, किंवा त्याच्यानंतर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असेल. ओके, हे पॉईंट आपण पहिल्या युनिटमध्ये कवर केले. त्याच्यानंतर जे सेकंड युनिट होतं, फक्त जे IPv6 आहे, नेक्स्ट जनरेशन IP, त्याच्यामध्ये फक्त IPv6 रिलेटेड टर्म्स आहे. IPv6मध्ये आपण बघितलं काल त्यांचा हेडर फॉर्मॅट असेल, हेडर फॉर्मॅट वगैरे बघितला, किंवा त्याच्यानंतर IPv6चं बेसिक जे पॉईंट आहेत त्याच्या ॲडव्हान्टेज वगैरे असेल. ओके, किंवा मायग्रेशन ऑफ IPv4 टू IPv6 असेल, हे पॉईंटसुद्धा आपण काय केलेले बघितलेले. तर आपण याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत. तो चॅप्टर आहे राउटिंग अल्गोरिथम. आता बघा, आपण नेटवर्क लेअर बघतो. नेटवर्क लेअरमध्ये काय असतं, जे फिजिकल डिव्हाइस कोणतं यूज करतं कम्युनिकेशन म्हणून, तर राउटर. तुम्हाला राउटर माहीत असेल. व्हॉट इज राउटर? राउटर हॅज टू प्रोसेस इनसाइड इट. वन ऑफ देम हँडल इच पॅकेट ॲज इट अराइव्ज, लुकिंग अप outgoing line to use for it in the router table. This process is forwarding. The other process is responsible for filling in and updating routing table. This is where the routing algorithm come into play. म्हणजे राउटर एक फिजिकल डिव्हाइस आहे जे आपण नेटवर्क लेअरमध्ये यूज करतो. पॅकेट, आपला जो डेटा असतो, डेटा एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत सेंड करण्यासाठी ओके यूज करतो. तर राउटरचं काम काय आहे? राउटरचे काम बघा, पहिल्यांदा एक तर तो ज्याला जे पॅकेट येतं त्याच्यापाशी, ओके, जो पॅकेट रिसीव्ह करतो ते पॅकेट हँडल करायचं काम कोण करतं? राउटर करतो. ओके, तो आणि ते पॅकेट कोणते आउटगोईंग लाईन त्याची कोणती, त्या राउटरची आउटगोईंग लाईन जी असेल, म्हणजे पुढं कोणत्या डेस्टिनेशनला फॉरवर्ड करायचं आहे, ओके, मग तो काय करतो? फॉरवर्ड करतो तिथून. त्याच पद्धतीने जे राउटर असतं, राउटरचा एक स्वतःचा टेबल असतो, तर राउटिंग टेबल म्हणतात. ओके, तो राउटिंग टेबल प्रत्येक वेळी अपडेट करणं हे काम कोण करतं? तर राउटर करतो. त्याच्यानंतर हे बघा, ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. राउटर 1, राउटर 2, राउटर 3 असे एका राउटरला वेगवेगळं राउटर कनेक्ट करू शकतो आणि तुमचं कम्युनिकेशन होत राहील. आता आपल्याला बघायचं आहे राउटिंग अल्गोरिथम. विच आर द राउटिंग अल्गोरिथम दॅट यूज इन द नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर जे आहे, नेटवर्क लेअरमध्ये तुमचा डेटा सेंड होतो. पॅकेटच्या स्वरूपात काय होतो? डेटा सेंड होतो. तो पॅकेट जे असतात ते पॅकेट जे सेंड केलेले आहे ते वेगवेगळ्या राउटरमधून दुसऱ्या राउटरकडे जाणार आहे, वेगवेगळ्या नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाणार आहे. प्रत्येक नेटवर्कमध्ये वेगवेगळं राउटर असणार आहे. आणि मग ते हे जे कम्युनिकेशन होतं, या कम्युनिकेशनसाठी आपल्याला काय लागणार आहे? राउटिंग अल्गोरिथम लागणार आहे. प्रत्येक राउटर काय करतो? स्वतःचं एक अल्गोरिथम किंवा टेबल, प्रत्येक राउटर स्वतःचं काय करतो? एक टेबल असतो. तो टेबल प्रत्येक वेळी अपडेट करत असतो. मग आता हे जे राउटिंग होणार आहे नेटवर्क लेअरमध्ये, ओके, तर हे राउटिंग कोणत्या पद्धतीने होणार? असे वेगवेगळे टाईप्स आहे. राउटिंगचे वेगवेगळे टाईप आहे. राउटिंग अल्गोरिथम म्हणूया त्याला. तर पार्ट ऑफ नेटवर्क लेअर रिस्पॉन्सिबल फॉर डिसाइडिंग विच आउटपुट लाईन अँड इनकमिंग लाईन शुड बी ट्रान्समिटेड ऑन. म्हणजे आधी कोणती आउटपुट लाईन सिलेक्ट करायची इनकमिंग पॅकेटची, कोणती नाही, हे सिलेक्ट कोण करतं? राउटिंग अल्गोरिथम. इफ नेटवर्क युजेस डेटाग्राम internally, the decision must be made a new path for every arriving data packet. जर नेटवर्क तुमचं जे असतं ते डेटाग्राम यूज करत असेल इंटरनली, तर तुमचं डिसिजन काय असणार आहे की प्रत्येक वेळी तुमच्या डेटा पॅकेटसाठी नवीन पाथ क्रिएट होईल. इफ नेटवर्क युजेस व्हर्च्युअल सर्किट इंटरनली, राउटिंग डिसिजन आर मेड ओनली व्हेन न्यू व्हर्च्युअल सर्किट इज बिंग सेटअप. दिस केस इज समटाइम कॉल्ड ॲज सेशन राउटिंग. जर तुमचं नेटवर्क हे जर व्हर्च्युअल सर्किट यूज करत असेल, तर व्हर्च्युअल सर्किट जर असेल तर मग त्यावेळेस जे एखादं न्यू व्हर्च्युअल सर्किट जोपर्यंत सेटअप होत नाही तोपर्यंत तुम्ही राउटिंग डिसिजन मेड ओनली, फक्त ज्यावेळेस सेटअप होईल त्याच्यावेळेस राउटिंग डिसिजन मेड म्हणजे घेतली जाते, तोपर्यंत नाही. दिस केस समटाइम्स कॉल्ड सेशन राउटिंग. आणि ह्याच राउटिंगला आपण सेशन राउटिंग असंही म्हणतो. ओके, देन सी विच आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्गोरिथम. राउटिंग जे अल्गोरिथम आहे त्याच्या प्रॉपर्टी कशा असल्या पाहिजे, कसा तुमचा राउटिंग अल्गोरिथम आहे तो कसा असला पाहिजे हे बघूया.
तर इट शुड बी करेक्टनेस. इट्स राउटिंग अल्गोरिथम शुड बी सिम्प्लिफाय. It is robustness, stability, fairness, efficiency. Okay, that are the various desired property of routing algorithm. Your algorithm should be correct, simple, robust, stable, fair, and efficient. So these are the desired properties of routing algorithm. Types of routing algorithm. आता बघा राउटिंग अल्गोरिथमचे कोणकोणते टाईप्स आहे. देर आर बेसिकली टू टाईप्स, नॉन अडॅप्टिव्ह अँड अडॅप्टिव्ह. नॉन अडॅप्टिव्ह इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टॅटिक अल्गोरिथम. नॉन अडॅप्टिव्ह इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टॅटिक अल्गोरिथम, अँड अडॅप्टिव्ह इट इज ऑल्सो कॉल्ड एज द डायनॅमिक अल्गोरिथम. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक अल्गोरिथम अँड डायनॅमिक अल्गोरिथम? स्टॅटिक मीन्स नॉन अडॅप्टिव्ह अँड डायनॅमिक मीन्स अडॅप्टिव्ह. सो सी व्हॉट इज स्टॅटिक अल्गोरिथम. Routing parts are computed in advance offline and downloaded to the router when the network is booted. It does not respond to failure. म्हणजे तुमचा जो राउटिंग पाथ असणार आहे तो आधीच कॅल्क्युलेट केला जाईल. ऑफलाईन असतानाच कॅल्क्युलेट केला जाईल. तो राउटर तो पाथ डाउनलोड करील. ओके, केव्हा ज्यावेळेस नेटवर्क तुमचं चालू होईल, ओके, बूट होईल, नेटवर्क ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस तो जो कॅल्क्युलेशन करून पाथ वगैरे केलेला आहे तो काय करणार, तो डाउनलोड करून घेईल. ओके, इट डज नॉट रिस्पॉन्ड टू फेल्युअर. आता अडॅप्टिव्ह म्हणजे काय? याला नॉन अडॅप्टिव्ह म्हणतात. नॉन अडॅप्टिव्ह म्हणजे काय? तो एकदा ऑफलाईन तुम्ही डाउनलोड केला, तुमचा जो पाथ वगैरे कॅल्क्युलेट करून झालेला आहे तो ऑफलाईन डाउनलोड केला, त्याच्यानंतर परत काही चेंज होत नाही. मग जे पाथ सिलेक्ट केलेला आहे, जो पाथ डाउनलोड झालेला आहे त्याच पाथने तुमचं पॅकेट काय होईल, सेंड होईल. आता अडॅप्टिव्ह बघा कसं. अडॅप्टिव्ह चेंज देअर राउटिंग डिसिजन टू द रिफ्लेक्ट चेंज इन टोपोलॉजी, समटाईम्स चेंजेस इन द ट्रॅफिक. ओके, अडॅप्टिव्ह म्हणजे काय? तो स्वतःहून चेंज करतो. अडॅप्ट करतो म्हणजे स्वतःहून काय करतो, चेंज करतो. तर तुम्हाला वाटतं तुम्ही एखादा पॅकेट सेंड केला पण एखाद्या राउटरला खूप ट्रॅफिक आहे. ओके, एखाद्या राउटरपाशी खूप ट्रॅफिक आहे. मग आता काय करायचं, मग राउटर काय करतो, असं अचानक तो स्वतःचे डिसिजन चेंज करतो. त्याच वेळेस ह्या ठिकाणी एका ठिकाणी राउटरला काय ट्रॅफिक येतं, तर तो काय करतो, तो पाथ चेंज करतो आणि दुसऱ्या पाथने काय करतो, पॅकेट सेंड करतो. ओके, हे चेंजेस कधी होतात? ॲट अ टाईम. ओके, ज्यावेळेस तुमचं नेटवर्क चालू आहे आणि चालू असतानाच तुम्ही हे चेंज काय होणार, तो अडॅप्ट करून घेणार आहे. ओके, तसं नॉन अडॅप्टिव्हमध्ये आहे का? नाही. नॉन अडॅप्टिव्हमध्ये काय होतं, तुम्ही ते आधीच पाथ कॅल्क्युलेट केलेला असतो. तो पाथ कॅल्क्युलेट नेटवर्क चालू झाला की तो पाथ डाउनलोड होतो आणि त्या पाथला तो सेंड केला जातो. त्याच्यानंतर तो म्हणजे पुढं जाऊन त्याचं काय झालं काय नाही एवढं म्हणजे हे होत नाही, समजत नाही. पण तसं अडॅप्टिव्ह कसं आहे, अडॅप्टिव्ह काय करतो, स्वतःहून काय करत असतं, ट्रेस करत असतो. ते पुढं म्हणजे ट्रेस करत असतो, तुमचे पॅकेट पुढे सेंड झाले, काय झाले, आणि तो स्वतःहून काय करत असतो, चेंजेस करत असतो. त्याला वाटलं की एका ठिकाणी ट्रॅफिक खूप जास्त आहे, तुला पाथ चेंज करणार. ओके, सो चेंजेस देअर राउटिंग डिसिजन टू रिफ्लेक्ट द चेंजेस इन टोपोलॉजी. जसं टोपोलॉजी चेंज होईल तशी काय होईल, तुमच्या राउटिंग डिसिजन काय होईल, चेंज होईल. समटाईम्स चेंजेस इन ट्रॅफिक. So these are the two types of routing algorithm: non-adaptive and the adaptive. Non-adaptive means static, adaptive means dynamic. Okay, then we are going to see various algorithm that are the used now in the network layer. Shortest path algorithm, flooding, distance vector routing, link state routing, hierarchical routing, broadcast routing, multicast routing, unicast routing. Okay, these are the various routing algorithm that we are going to see in this chapter. So first is the shortest path algorithm, flooding, distance vector routing, link state routing, hierarchical routing, broadcast routing, multicast routing, and the unicast routing. Okay, the first routing algorithm that is used mostly, that is the distance vector routing. Okay, then आपण हे बघणार आहोत, what is distance vector routing. It is adaptive or the dynamic algorithm. So it is adaptive means that can changes its own decision as अडॅप्टिव्ह म्हणजे काय, दॅट काय करतो, स्वतःहून काय करतो, डिसिजन चेंज करत असतो. जसं नेटवर्क टोपोलॉजी जशी चेंज होईल तसं तो काय करणार आहे, चेंज होणार आहे. ईच राउटर मेंटेन्स अ टेबल कॉल वेक्टर.
आता डिस्टन्स वेक्टर राउटिंग जर यूज केली असेल नेटवर्क लेअरमध्ये, तर काय होणार आहे, प्रत्येक जो राउटर आहे तो काय करणार आहे, स्वतःच एक टेबल मेंटेन करणार आहे. त्या टेबलला आपण वेक्टर म्हणतो. राउटर काय करतो, टेबल मेंटेन करतो, त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर. ईच राउटर मेंटेन्स अ टेबल कॉल्ड वेक्टर. टेबल हॅज बेस्ट नोन डिस्टन्स फॉर ईच राउटर. तर टेबलमध्ये कशाची माहिती असते, जे वेक्टर आहे, वेक्टर टेबल म्हणूया त्याला, त्या टेबलमध्ये कशाची माहिती असते, तर तुमच्या आसपासचे जेवढे राउटर्स आहे त्यांचं डिस्टन्स किती आहे, कोणता राउटर किती लांब आहे. ओके, ही जी इन्फॉर्मेशन आहे त्या वेक्टरमध्ये काय केलेली असते, स्टोअर केलेली असते. प्रत्येक राउटर काय करतो, स्वतःचा त्याला एक वेक्टर असतो. टेबल्स आर अपडेटेड बाय एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन विथ नेबर्स. आणि हे जे टेबल प्रत्येक वेळी अपडेट होत असतात. ओके, अपडेट प्रत्येक वेळी होत असतात, म्हणजे काय होतं, ते इन्फॉर्मेशन एक्सचेंज करत असतात प्रत्येक वेळी. सपोज एक राउटर आहे, त्या राउटरच्या शेजारी आणखी एक राउटर आहे, तर त्याचा डिस्टन्स सपोज 1 आहे, त्याचा डिस्टन्स 1 आहे. पण अचानक मध्येच एखादा राउटर कनेक्ट झाला तर त्याचं डिस्टन्स काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं ना. म्हणजे असं म्हणजे काही एखादा राउटर ॲड झाला किंवा काही एखादा राउटर रिमूव्ह केला तर तुमचा राउटर जो वेक्टर टेबल असतो तो काय म्हणतो, चेंज होतो. म्हणजे ते टेबल प्रत्येक वेळी अपडेट होत असतात, काही तासानं किंवा काही दिवसानं. ओके, तो काय करत असतो, इन्फॉर्मेशन घेत असतो, नेबरमधले जेवढे राउटर आहे त्याची इन्फॉर्मेशन घेत असतो आणि ती अपडेट करत असतो. ईच राउटर नोज बेस्ट डिस्टन्स टू रीच अनदर राउटर. प्रत्येक राउटरला माहिती की दुसरा जो राउटर आहे तिथं पोहोचण्यासाठी किती चांगलं डिस्टन्स कमीत कमी. इट इज ऑल्सो नोन ॲज बेलमॅन फॉर्ड राउटिंग अल्गोरिथम. ह्याच अल्गोरिथमला आपण बेलमॅन फॉर्ड राउटिंग अल्गोरिथम असंही म्हणू शकतो. ओके, सो दिस इज ऑल बेसिक्स ऑफ डिस्टन्स वेक्टर राउटिंग. लक्षात ठेवा, आपण बघतोय डिस्टन्स वेक्टर राउटिंग महत्त्वाचा पॉईंट आहे. सो इट इज अडॅप्टिव्ह और डायनॅमिक अल्गोरिथम. अडॅप्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जो स्वतःहून चेंज करतो नेटवर्क टोपोलॉजीनुसार. ओके, ऑफलाईन नसतो. जसं जो दुसरा आहे नॉन अडॅप्टिव्ह, दॅट इज स्टॅटिक अल्गोरिथम. हा काय असतो, याच्यामध्ये काही चेंज होत नाही. एकदा तो पाथ कॅल्क्युलेट करतो आणि एकदा नेटवर्क ऑन झालं की तो डाउनलोड होतो आणि त्याच्यानुसार ते सेंड केले जातात. नेटवर्क टोपोलॉजी किंवा ट्रॅफिक कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. ओके, पण तसं अडॅप्टिव्ह अल्गोरिथम कसं आहे, तो स्वतःहून अडॅप्ट करत असतो. प्रत्येक वेळी चेंजेस काही होत असेल तर लगेच राउटिंग डिसिजन चेंज करतो तो. ईच राउटर मेंटेन्स अ टेबल कॉल वेक्टर. व्हॉट इज वेक्टर? प्रत्येक राउटर हा स्वतःचा टेबल मेंटेन करतो, त्याला आपण वेक्टर म्हणतो. टेबल हॅज द बेस्ट नोन डिस्टन्स फॉर ईच राउटर. आणि टेबलला स्वतःच एक बेस्ट नोन डिस्टन्स माहीत असतं. टेबल्स आर अपडेटेड बाय चेंजिंग इन्फॉर्मेशन विथ नेबर्स. ईच राउटर नोज द बेस्ट डिस्टन्स टू रीच अनदर राउटर. अँड ऑल्सो दिस अल्गोरिथम ऑल्सो नोन ॲज बेलमॅन फॉर्ड राउटिंग अल्गोरिथम. ओके, तर आपण बघितलं डिस्टन्स वेक्टर राउटिंग, त्याचं बेसिक बघितलं. आता बघा, ईच राउटर्स टेबल हॅज 1 एंट्री फॉर 1 राउटर. ते प्रत्येक राउटर आहे, प्रत्येक राउटरमध्ये काय असती, ती दुसरा शेजारचा जो राउटर आहे त्याची एक तरी एंट्री असते, 1 एंट्री शेजारच्या नेबरची. द एंट्री हॅज 2 पार्ट. त्या एंट्रीमध्ये 2 पार्ट असणार आहे. पहिलं, प्रेफर्ड आउटगोईंग लाईन फॉर इच राउटर. प्रत्येक राउटरसाठी प्रेफर आउटगोईंग लाईन कोणती आहे. त्याच्यानंतर इस्टिमेटेड डिस्टन्स टू द डेस्टिनेशन राउटर. आणि जो डेस्टिनेशन राउटर आहे ते डिस्टन्स ह्या जे होम राउटर आहे त्याच्यापासून ते किती लांब आहे. ओके, ते डिस्टन्स काय केलं जातं, इस्टिमेट केलेलं असतं. डिस्टन्स इज बेसिकली कन्सिडर्ड बाय नंबर ऑफ होप्स. आता डिस्टन्स म्हणजे काय, 1 राउटर टू सेकंड राउटर डिस्टन्स तुम्ही कसं मेजर करणार आहे, तर डिस्टन्स इज बेसिकली कन्सिडर्ड बाय नंबर ऑफ होप्स. होप्स मीन्स 1 राउटर टू सेकंड राउटर डिस्टन्स, जे 2 राउटरमध्ये डिस्टन्स आहे ते आपण एक 1 होप म्हणूया. होप म्हणजे तो किती वेळा तो राउटर चेंज करेल. डिलेज बेसिकली मेजर्ड बाय सेंडिंग इको पॅकेट टू अनदर राउटर. आणि आता डिले जो असतो तो डिले कसा मेजर केला जातो, बाय सेंडिंग इको पॅकेट टू द अनदर राउटर. इको पॅकेट सेंड केलं जातं की तो रिसीव्ह झाला की नाही चेक करण्यासाठी. ओके, बघा, दिस इज द वेक्टर टेबल दॅट इज अपडेटेड और कीप्स ॲट द राउटर. आता ह्या ठिकाणी जे आहे ABCDEFG दॅट आर द व्हेरियस राउटर्स. ओके, आणि डिस्टन्स बघा A to A आणि ह्या साईडला आहे. ओके,
दिस इज व्हर्टिकल साईड आणि दिस इज द होरिझॉन्टल साईड. आता व्हर्टिकल साईडचा ए बघा आणि होरिझॉन्टल साईडचा ए बघा. ए टू ए डिस्टन्स किती आहे? 0 आहे. कारण जो राउटर आहे ए टू ए किती आहे? त्याचं डिस्टन्स किती असेल? 1च असणार आहे. ओके, सो तो सेम आहे. आता बघा ए आणि ह्या ठिकाणी आय, व्हर्टिकल ए बघा, होरिझॉन्टल आय, दॅट इज डिस्टन्स 24. डिस्टन्स किती दिलेलं आहे? 24. त्याच्यानंतर ए टू एच हे डिस्टन्स 20, ए टू के हे डिस्टन्स किती आहे? 21. ओके, म्हणजे प्रत्येक वेळी हे काय असतं? डिस्टन्स ते स्वतः मेजर केलेलं असतं. कुणी? तुमच्या जो टेबल आहे, जे राउटर आहे, तो स्वतः काय करतो? प्रत्येक शेजारचा जो राउटर असणार आहे तो काय करणार? त्याचं डिस्टन्स मेजर करणार आणि तो डिस्टन्स अपडेट करत राहणार आहे. सो दिस इज द वेक्टर टेबल. ओके, तर तुम्हाला ही डायग्राम पण काढावं लागणार आहे. जर तुम्हाला विचारलं म्हणजे एक्सप्लेन डिस्टन्स वेक्टर राउटिंग टेबल, तर त्या ठिकाणी एक वेक्टर टेबल पण काढायचं. कोणताही पण तुम्ही डिस्टन्स तुमच्या याच्यानुसार हे करू शकतात, देऊ शकतात. ओके, त्या ठिकाणी एक ए बी सी डी दिज आर द व्हेरियस राउटर, हे सगळे काही वेगवेगळ्या प्रकारचे राउटर आहे आणि त्यांचं कनेक्शन दिलेलं आहे. कोणता राउटर कोणाला कनेक्ट आहे. आता आपण बघूया ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ डिस्टन्स वेक्टर राउटिंग. Advantage: it is simple to configure and maintain than link state routing. आता लिंक स्टेट राउटिंग आपण एक आणखी बनणार आहे राउटिंग अल्गोरिथम. त्याच्यापेक्षा हा जो राउटिंग अल्गोरिथम आहे, ओके, हा काय इट इज सिम्पल टू कॉन्फिगर करणं किंवा मेंटेन करणं हा काय सिम्पल आहे. आता डिसॲडव्हान्टेज जर बघितले तर इट इज स्लो टू कन्वर्ज द लिंक स्टेट. हा स्लो आहे जरा. इट इज ॲट द रिस्क फ्रॉम द काउंट टू इन्फिनिटी प्रॉब्लेम. याच्यामध्ये काउंट टू इन्फिनिटी प्रॉब्लेम येतो. आता व्हॉट इज काउंट टू इन्फिनिटी प्रॉब्लेम हा आपण नंतर बघणार आहोत. व्हॉट इज काउंट टू इन्फिनिटी प्रॉब्लेम. इट creates more traffic than link state since a hope count change must be propagated to a process on each router. Hope count update take place on a periodic basis. आता त्याच्यामध्ये काय होतं? हा जास्त ट्रॅफिक क्रिएट करतो ॲज कम्पेअर टू द लिंक स्टेट राउटिंग अल्गोरिथम. का बरं? कारण काय होतं, याच्यामध्ये जे राउटिंग टेबल असतो, जो वेक्टर टेबल असतो, तो अपडेट कधी होतो? पिरियडिक बेसिसवर होतो. म्हणजे पिरियडिक म्हणजे 1 तास असेल, 2 तास असेल, किंवा 1 डे असेल, किंवा वीकली असेल. ओके, ह्या पिरियडिक बेसिसवर हा राउटिंग टेबल काय होतो? अपडेट होत असतो. पण असं प्रत्येक वेळी जर नेटवर्क टोपोलॉजी कधीही चेंज झाली तर तुमचं पूर्णपणे काय चेंज होणार आहे? ट्रॅफिक वगैरे सगळ्या गोष्टी चेंज होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं? याच्यामध्ये ट्रॅफिक वाढतं. For larger network, distance vector routing result in large routing table than link state routing. आणि जर एक नेटवर्क जर लार्ज असेल, तर भरपूर राउटर्स यूज केलेले, तर अशा राउटरला मग त्याचा तुमचं जो व्हेक्टर टेबल तो काय होतो? मोठा होतो, म्हणजे लार्ज होतो. आणि इट इज थोडं काय जातं? इट इज कॉम्प्लेक्स टू अपडेट दिस व्हेक्टर टेबल. हा काय होतो? इट इज डिफिकल्ट होतो. आणि त्या राउटरला सगळे जेवढे ऑल अदर राउटर आहे त्याची इन्फॉर्मेशन असणं गरजेचंच आहे. देन इट कॅन बी लूट कंजेशन. आणि याच्यामुळे काय होणार? तुम्हाला कंजेशन क्रिएट होणार आहे. ओके, सो दिस आर द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ डिस्टन्स वेक्टर राउटिंग. तर बघा, फक्त याचा ॲडव्हान्टेज काय? इट इज सिम्पल आहे. ओके, अँड इट इज सिम्पल टू कॉन्फिगर अँड द मेंटेन दॅन लिंक स्टेट राउटिंग. पण याचे डिसॲडव्हान्टेज असे आहे की हा जो आहे स्लो आहे, ट्रॅफिक जास्त क्रिएट करतो, याची रिस्क जास्त आहे. कारण का? हा काउंट टू इन्फिनिटी प्रॉब्लेम क्रिएट करतो. आणि याचे काय? इट क्रिएट्स मोर ट्रॅफिक. आणि याच्यानंतर फॉर लार्ज नेटवर्कसाठी इट क्रिएट्स कंजेशन. जर लार्ज नेटवर्क असेल तर लार्ज नेटवर्क म्हणजे त्याच्यामध्ये जास्त राउटर्स असतील. आणि आपल्याला माहिती आहे डिस्टन्स वेक्टर राउटिंगमध्ये एक राउटर काय करतो? जेवढे राउटर आहे, ऑल अदर राउटर त्या नेटवर्कमधले, त्या राउटरची इन्फॉर्मेशन तो काय करतो? त्याच्याकडचं त्या राउटरचं डिस्टन्स, स्वतःपासूनचं डिस्टन्स हे त्या राउटरची स्टोअर करत असतो. जेवढे ऑल राउटर, जेवढे त्या नेटवर्कमध्ये जेवढे राउटर आहे सगळ्यांची इन्फॉर्मेशन तो स्टोअर करत असतो. त्याच्यामुळे इट क्रिएट्स द कंजेशन. बघा ह्या ठिकाणी बघा, हा जो टेबल आहे या ठिकाणी ए बी सी डी व्हर्टिकली दिले एवढे राउटर यल. ओके, या साईडला पण ते बाकीचे राउटर काही दिलेले यूज केलेले आपण. ओके, त्याच्यानंतर बघा या टेबलमध्ये ए टू ए डिस्टन्स 0 आहे, बी टू ए डिस्टन्स 12 आहे, सी टू ए डिस्टन्स 25 आहे. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक राउटरचं
शेजारचे सगळे जेवढे राउटर आहेत त्या नेटवर्कमधले सगळे जे राउटर आहे सगळ्यांचं डिस्टन्स काय केलेलं आहे आपण यूज केलेलं आहे. ओके, एस्टिमेट केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ते प्रत्येक वेळी काय होत असतं, अपडेट होत असतं. ओके, थँक्यू. आता याच्यानंतर जो पार्ट आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.